उपस्थित असणारे गाडेकर महाराज, त्यांच्या परवानगीनं 2 शब्द बोलतो. मुख्यत्वे अशा कार्यक्रमामध्ये अशा कार्यक्रमामध्ये हे व्यासपीठ आहे, यामध्ये मुख्यत्वे असा डिस्टर्बन्स अपेक्षित नसतो. सर्वप्रथम मी महाराजांची आणि आपल्या सर्वांची माफी मागतो की मला हा कार्यक्रम पूर्ण शेवटपर्यंत ऐकवायचा होता, परंतु आत्ताच एक मेसेज आमच्या मोबाईलवर आला. तिकडे आमच्या हद्दीमध्ये काही इश्यू तयार झाल्यामुळे मला अर्जंट जावं लागत आहे. त्याबद्दल प्रथमतः माफी मागतो की हा व्यासपीठाचा एक काहीसा हा भंग असतो मध्येच निघून जाणं, पण हरकत नाही, आता तेही आमचं काम आहे. मी बोलू इच्छितो महाराज, आमचा असे कार्यक्रम गावोगावी होणं गरजेचं आहे. त्यामध्ये आमचा स्वार्थ पण असतो. आमचं असं निरीक्षण आहे की ज्या ज्या ठिकाणी हे सप्ताह चांगले होतात, ज्या ज्या ठिकाणी भागवत कथा होते, रामायण कथा होते, त्या गावामध्ये त्या गावातला गुन्हेगारीचा आलेखसुद्धा घडतो. आमचं म्हणजे काय म्हणून ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे, आणि म्हणून मी म्हणतो आमचा स्वार्थसुद्धा आहे. असे कार्यक्रम गावागावामध्ये खरोखर झाले पाहिजेत. मला तर नेहमी प्रश्न पडतो महाराज की मला माझी आई मला रामायण, महाभारत, शिवराय या सगळ्या भागवत सगळ्या कथा मला सांगायची, आम्हाला सांगायची, भावंडांना सांगायची लहान असताना. हे गणेशची आई जिथे कुठे असेल तिला ते सगळं माहिती आहे. सगळं लहानपणापासून सगळं तिला पाठ असायचं. ती शिकलेली नाही, परंतु आम्हाला मात्र सगळं सांगायची. मला नेहमी प्रश्न पडतो की हे माझ्या मुलांना आता कोण सांगेल, कारण त्यांना तशी हुशार नाही मिळाली. भले ती शिकलेली खूप असेल, परंतु त्या अर्थाने हुशार नाही मिळाली तिला. ते मुलांना यूट्यूबला येणार आहे बरं. एवढं वाक्य आपण एडिट करूया. परंतु ती वस्तुस्थिती आहे, त्यामध्ये काही खोटं नाही. आणि याची खरंच गरज आहे, मुलांसाठी गरज आहे. जे लोक इथं आले नसतील महाराज किंवा गावचे सरपंच साहेब, मी आता काही गावातली जी मंडळी इथं आली नसतील ना, तर ते घरी जागे असतील किंवा जे आमच्याही गावात तीच तरा असते, कीर्तन वगैरे असेल, तर जे लोक येतात ते ठीक आहे, परंतु जे येत नाहीत ते घरी तिकडे मोबाईलवर कुठंतरी यूट्यूबवर इकडं तिकडं फेसबुकवर नक्की जागे असतात. ते इकडं येत नाहीत किंवा ह्या अशा ठिकाणी येत नाहीत. तर जे काही आमचा जो काही काय म्हणू आपण अभ्यास आहे, त्यामध्ये एवढं नक्कीच लक्षात येतं की जे लोक अशा कार्यक्रमांना येतात, अशा ठिकाणी येऊन बसतात, चांगलं ऐकतात, त्यांची मुलंसुद्धा काही अंशी सक्सेस चांगल्या मार्गाने होतात. गैरवर्तनापासून, बेकायदेशीर वर्तनापासून ते दूर राहतात. जय हो. आम्हाला जेव्हा सिलेक्शन झालं लोकसेवा आयोगाकडून, अकॅडमीमध्ये ट्रेनिंगला गेलो, आम्हाला पहिल्यांदा जसं तुम्ही मगाशी महाराजांनी सांगितलं, आम्हाला पहिल्याच दिवशी एक धडा दिला जातो की ते आपल्याला डोळे कान किती आहेत, तर किती कान आहेत आपल्याला? 2 कान आहेत. आणि तोंड किती आहे, म्हणजे तोंड किती आहे? 1 आहे. ते हे असं का आहे, हे परमेश्वराने असं का केलेलं आहे? तर ते आम्हाला त्यावरून सांगतात की याचा अर्थ आहे की तुम्ही कमी बोला, जास्त ऐका, ऐकण्याची सवय लावा, बोलणं कमी ठेवा. हे आणि हे असे कार्यक्रमसुद्धा हे श्रवण भक्ती आहे, ऐकण्यासाठी आहे. हे आपण ऐकलं पाहिजे. ऐकलं की ते फिल्ट्रेशन थिअरी आहे. जेव्हा आपण खूप काही ऐकू तेव्हा त्यातलं काही ना काही आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, ते आचरणात येईल आपल्या, आणि नैसर्गिकपणे आपलं वर्तन, आपलं जे काही वागणं आहे ते चांगलं होईल आणि आपल्याकडून गैरवर्तनापासून आपण दूर राहू, चांगल्या गोष्टीच्या आपण मागे जाऊ. मला वाटतं ह्या गायत्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ हा जो कार्यक्रम गणेश मामा असतील किंवा सर्व ग्रामस्थ आहेत, गावचे सरपंच आहेत, या गावातील जी काही मान्यवर मंडळी आहेत, या सर्वांच्या सहकार्याने तो उभा राहतो आहे. महाराज, तुमच्याही तोंडून मी ऐकलं, तुम्ही पण काय म्हणूया, मी जे ऐकलं त्यावरून आपणही सुद्धा या कुटुंबाच्या काय म्हणूया आपण भविष्यातील वाटचालीमध्ये आपण सुद्धा सामील झालेले आहात. मला फक्त या ठिकाणी एक उदाहरण फक्त सांगावं असं वाटतं. आमच्या प्रशासनामधील एक अतिशय उच्च पदावरती एक महिला होऊन गेल्यात, ज्या फार उच्च पदावरती होऊन आता रिटायर झाल्यात. त्यांना एक मतिमंद मुलगी होती. मतिमंद मुलगी होती. आता नवीन शब्द आलेला आहे, हा शब्द वापरत नाही, परंतु आपल्या सगळ्यांना समजावा म्हणून मी सांगत आहे. आणि त्यांना विचारलं होतं की तुम्हाला ही मतिमंद मुलगी आहे, याचं तुम्हाला काही दुःख वाटत नाही का? तेव्हा त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मला माझ्या पोटी मतिमंद मुलगी जन्माला आल्याचं मला अजिबात दुःख वाटत नाही. याचं कारण हे परमेश्वराकडे एक असं अपत्य होतं की जे मतिमंद आहे ते परमेश्वराकडे होतं, आणि त्या परमेश्वराने विचार केला की ह्या पृथ्वीवर असे कोणते आईबाप आहे की ज्यांच्या पोटी मला हे अपत्य देता येईल, जे आईबाप
या अपत्याचा सांभाळ नीट करतील आणि म्हणून परमेश्वराने माझी निवड केली. हे बाळ जन्माला घालण्यासाठी आई म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आणि म्हणून मला त्याचं दुःख वाटत नाही. वा. मला गायत्रीबद्दल तिच्या आईला, मामांना, तिच्या आजी आजोबांना मी सगळं हे सांगू इच्छितो की जे काही असेल ते असेल, परंतु हे दुःख असो, काय जे असेल ते असो, हे दुःख भोगण्यासाठी सुद्धा परमेश्वराने आपली निवड केली असं आपण म्हणूया. आणि हा विषय आपण तिच्या स्मृती आपण चिरंतन ठेवूया, परंतु त्या दुःखामधून आपण बाहेर पडूया. ही परमेश्वराचीच आपली निवड आहे. जसं परमेश्वराने काही आपल्याला सुख दिलं, काही अंशी ते दुःखही दिलं, जसं आपण सुख स्वीकारलं तसं हे दुःखही आपण स्वीकारूया, यातून बाहेर पडूया. आपल्या आणखी ज्या 3-4 आपल्या इतर ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी आता आपण फोकस करूया, त्यांना पुढं आणूया. आणि त्यासाठी आम्ही सर्व गणेशचा मित्रपरिवार आहेत किंवा या गावातील ग्रामस्थ आहेत, महाराजांसारखे आणखी आपल्याला काय म्हणूया आपण कायमस्वरूपी हरिभक्तपरायण असणारे, परमेश्वराच्या सेवेत असणारी माणसं या कुटुंबाला या माध्यमातून मिळालेत. पुन्हा महाराजांनी द्विरुक्ती आहेत, त्यानंतर त्याची द्विरुक्ती करणं या ठिकाणी गरजेची मला वाटत नाही. परंतु तिचा जसा या ठिकाणी उल्लेख होतो, एक सोल्जर म्हणून तिचा उल्लेख होतो, परंतु तिच्या सोल्जरपणामागे किंवा तिच्या पश्चात किंवा तिच्या पूर्ण शैक्षणिक कारकीर्द, त्यानंतर तिची सैन्यामधली कारकीर्द आणि तिच्या पश्चातसुद्धा जे काही सुरू आहे त्या सर्वांच्या मागे आणखी एक, महाराजांनी सांगितलंच परंतु मी सांगतो आहे, आणखी एक सोल्जर आहे. जो सोल्जर आहे तिचा मामा आणि तो आहे आमचा मित्र गणेश कुटणे. खरोखर फार महान कलाकार आहे हा, महान सोल्जर माणूस आहे. खूप काही घडवणारे हात त्याचे आहेत. आमचे नात्याने तर आमचे तसे ते चुलते लागतात, परंतु मित्र जास्त आहे. माझ्या मागे सुद्धा फार आधाराचा हात त्यांचा आहे. कदाचित मी पदाने मोठा असेल, परंतु कधीच त्या माणसाचा काय म्हणू अनादर मी करत नाही. फार ते वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे, ती खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी आमच्या गावातीलही बऱ्याच लोकांचं ऐकलं, महाराजांच्याही तोंडून ऐकलं, याही गावातील सरपंच आपले डुकरे साहेब यांच्याही तोंडून ऐकलं. खरोखर एक मोठा माणूस म्हणण्यापेक्षा मोठ्या मनाचा तो माणूस आहे आणि म्हणून हे सर्व काही करतो आहे, तिच्या स्मरणार्थ करतो आहे. त्यानिमित्त आपल्या सर्वांना एक चांगली संधी तो उपलब्ध करून देतो. आपल्या सर्वांच्या या प्रसंगी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना, या कुटुंबाला सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. जय हिंद.